गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग. सुरू करूया. बघा, आज आपण स्वाध्याय 3.2 पाहतोय. 2000 रुपयांच्या 30 नोटा, 100 रुपयांच्या 15 नोटा, 10 रुपयांच्या 3 नोटा व 1 रुपयाची 7 नाणी मिळून होणाऱ्या रकमेचे विस्तारित रूप पुढीलपैकी कोणते? आता मला सांगा, 2000 रुपयाचे किती नोटा रे? 30. हा, 30 नोटा. मग 2000 गुणिले आपण 30 करावं लागेल आपल्याला. किती सांगा पण? एकूण शून्य मोजा. 1, 2, 3, 4 शून्य. आणि या 2 आणि 3 किती? 6. म्हणजे 60,000 आलं, बरोबर ना? हो. आता 100 रुपयांची किती नोटा आहेत? 15 नोटा आहेत, बरोबर. मग अगोदर शून्य मोजा. 2 शून्य. या 15चा किती? 15. बरोबर, 1500. त्यानंतर 10 रुपयाच्या 3 नोटा, म्हणजे 10 गुणिले किती केलं पाहिजे? 3. मग 10 किती? 30. आणि 1 रुपयाची 7 नाणी, म्हणजे 1 गुणिले 7 ना? 7. आता यांचं तुम्हाला विस्तारित रूप विचारलेलं आहे. मग आता बघा, विस्तारित रूप. अगोदर आपण 60,000 घेऊया. प्लस किती येणार? 1500. 1500 प्लस किती येणार? 30. आणि प्लस शेवटी 7. असा ऑप्शन बघा कोणता आहे? पर्याय क्रमांक 2. पर्याय किती? पर्याय क्रमांक 1. 1 कसं काय? हा, बरोबर आहे. बघा काय केलं त्यांनी, हे जे 1500 आहे याचे विस्तारित रूप केलेलं आहे. बघा, पहिलं 60,000, पुन्हा 1500 म्हणजे 1000, आणि अधिक किती? 500, आणि पुढं 30, आणि शेवटी 7. आता हेच वर करून डबल दाखवतो. मग अशा प्रकारची चूक होऊ शकते. आता या सगळ्यांची बेरीज जर आपण लिहिली, या सगळ्यांची, तर किती बेरीज येणार आहे? बघा, मी बेरीज करतो. 60,000 अधिक 1500 अधिक 30, आणि अधिक किती? 7. 7ला 7, 3ला 3, 5ला 5, 1ला 1, आणि 6ला 6. बरोबर ना? हो. ही सर्व संख्यांची काय आली? बेरीज आली. मग या ठिकाणी एकक, दशक, शतक, हजार आणि दशहजार. आता याच्यामध्ये लिहूया. एकक 7, दशक 3, शतक 5, हजार 1, आणि दशहजार 6. मग आपल्याला याची विस्तारित रूप लिहायचं आहे. मग 6 गुणिले 10,000 म्हणजे किती येणार? 60,000. ही 6ची स्थानिक किंमत आली. 1 ची स्थानिक किंमत, एकावर किती झिरो? 3 झिरो. 5 ची स्थानिक किंमत 500. 3 ची स्थानिक किंमत 30. आणि 7 ची स्थानिक किंमत 7. म्हणजे ऑप्शन कोणता आला? पर्याय क्रमांक 1. हा, बघा, आपण पहिल्यांदा चुकून पर्याय क्रमांक 2 शोधलेलं होतं. प्रत्येक अंकाची स्थानिक किंमत आणि त्या स्थानिक किमतींची बेरीज म्हणजे त्या संख्येचं काय असतंय? विस्तारित रूप असते.
आज संख्या कमी आहे. शौर्य आहे, आरुष आहे, ओम. हा, 2.5 लाख ही संख्या विस्तारित रूपात कशी लिहाल? 2.5 लाख. आता हेच असलेलं बघा, एकक, दशक, शतक, त्यानंतर हजार, त्यानंतर 10,000, लक्ष आणि दशलक्ष. आता 2.5 लाख कसं लिहायचं सांगा बघू. 2.5 म्हणजे 2.5. मग लक्षच्या घरामध्ये किती लिहूया? 2 लिहूया. आणि 10,000च्या घरामध्ये 5 लिहूया. आणि पुढे सगळं काय येणार? 0 येणार. 0. बघा, 2,50,000 संख्या आपण अशा पद्धतीने लिहू शकतो. आता विचारलंय विस्तारित रूप. आता 2ला किती गुणायचं? 2वर किती शून्य? पुढे जेवढा अंक असतील तेवढं शून्य यायचं. 1 2 3 4 5. 5 शून्य येणार. आता 5वर किती शून्य? 4. 4 शून्य. आता अधिक पुढचं नाही लिहिलं तरी चालेल, कारण पुढं 0 गुणिले म्हणजे 0 सगळं येतं. या प्रत्येक अंकाची पुढच्या स्थानी किंमत 0 येते, त्यामुळे ती नाही लिहिली तरी चालते. म्हणजे एकंदरीत 2 गुणिले किती येतंय? 1 लाख. एकावर 5 शून्य प्लस 5 गुणिले किती? 5 10,000च्या घरामध्ये 10,000. 10,000. पर्याय क्रमांक 4. हा, पर्याय क्रमांक किती आहे बघा? 4. 4 आहे. बरोबर. पर्याय क्रमांक. त्यानंतर तिसरा प्रश्न, 3 गुणिले किती आहे रे? पुढची संख्या वाचा. एकावर 5 शून्य असतील तर लाख म्हणायचं. 1 लाखच आहे ना? 1 लाख. हा, पुढं 5 गुणिले किती आहे? 7 गुणिले किती आहे? 4 शून्य असले की 10,000. 10,000. 5 गुणिले 1,000. 1,000. हा, आता आपण यांची बेरीज करूया. 3 गुणिले 1 लाख किती येणार? 3 एके 3 आणि 0 किती? 1 2 3 4. 4.25 लाख. बर, चेक करूया आपण. हे 3 लाख झालं. प्लस 7वर 4 शून्य. एककला 0, दशकला 0, शतकला 0, हजारला 0 आणि इथं 7 येणार. त्यानंतर 5 गुणिले 1,000 5,000. त्यातलं 3 शून्य एकक, दशक, शतक देतो आणि हजार स्थानला 5 देतो. आता या सगळ्यांची आपण बेरीज करू. 0 0 0, 5ला 5, 7. बरोबर आहे. 75,000 म्हणजेच 4.25 लाख. बरोबर. म्हणजेच पर्याय क्रमांक किती? पर्याय क्रमांक 3. ओके. त्यानंतर बघा, 5,45,035 या संख्येतील दशहजार स्थानी असणाऱ्या अंकाची स्थानिक किंमत व दशक स्थानी असलेल्या अंकाच्या स्थानिक किंमत यांच्यातील फरक किती? आता एकक, दशक, शतक, हजार, दशहजार, लक्ष. आता हे आपण क्लृप्तीच्या सहाय्याने पण सोडवू शकतो किंवा आपण असं जरी सोडवलं तरी कमी वेळामध्ये होतंय. मी अगोदर संख्या लिहितो. 5 4 5 0 3 5. आता याच्यामध्ये दशहजार स्थानी काय आहे? 5. 4 आहे. पर्याय मग या 4ची स्थानी किंमत किती रे? पर्याय क्रमांक 3. 4ची स्थानिक किंमत किती? 4 पुढे शून्य किती असणार? 40,000. आणि दशक स्थानी असणारा अंक कुठला? 3. दशक स्थानिक किंमत 30.
मग यांच्यातलं आपल्याला काढायचे फरक. 0, 10 3 गेलं 7, पुन्हा इथं 9, पुन्हा इथं 9 आणि इथं किती? 3 3. म्हणजे 39,900 किती आलं? 70. बरोबर आहे. पर्याय क्रमांक किती? 3. प्रश्न क्रमांक 5. 35 35 35 3 या संख्येतील अधोरेखित अंकाच्या स्थानिक किमतीतील फरक. अगोदर एकूण संख्या किती आहेत? अंक किती आहेत मोजा त्या संख्येमध्ये? 1 2 3 4 5 6 7. 7 आपण लिहूया. एकक, शतक, हजार, दशहजार, लक्ष, दशलक्ष. 7 झालं. आता एककापासून संख्या लिहायला सुरुवात करूया. आता एकक स्थानी 3, दशक स्थानी 5, शतक स्थानी 3, हजार स्थानी 5, दशहजार स्थानी 3, लक्ष स्थानी 5 आणि दशलक्ष स्थानी 3. आता काय विचारले बघा? अधोरेखित कोणाकोणाला केलंय? ह्या 5 ला एक केलंय अधोरेखित. कोणा कशाला केलंय? या शतक स्थानच्या 3 ला एक केले. मग यांच्या स्थानिक किमतीतील फरक. आता या लक्ष स्थानी असणाऱ्या 5 ची स्थानिक किंमत किती येणार आहे? आणि त्यानंतर या 3 ची स्थानिक किंमत 300. आता यांची वजाबाकी करूया. आता शून्याचं करायचं 10, 10 3 गेलं 7, इथं शून्याचं केलं 10, 10चं किती पुन्हा 9, इथं शून्याचं 10, 10चं 9 आणि 4. म्हणजे किती येतंय? 4,99,700. म्हणजेच पर्याय क्रमांक 1. त्यानंतर बघा पुढचा प्रश्न. आता यांच्यात दर्शनी किमतीतील फरक विचारलेला आहे. दर्शनी किंमत सगळ्यात सोपं उलट. मी संख्या फक्त लिहितो. 2 9 3 4 5 4 6 ही संख्या येणार आहे. 29 34 45 4 च्या खाली अंडरलाईन आहे आणि दुसऱ्या 4 च्या खाली अंडरलाईन ना. याची स्थानिक किंमत 4 आणि याची स्थानिक किंमत सुद्धा 4 आणि त्यांच्यातला फरक किती येणार मग? बरोबर. पर्याय क्रमांक 4. दर्शनी किंमत म्हणजे तीच संख्या पाक लक्षात ठेवा. त्यानंतर प्रश्न क्रमांक 7. 34 30 258. आता एकूण एकक, दशक, शतक, हजार, लक्ष, दशलक्ष पर्यंत दिलं पाहिजे आपल्याला. एकक, दशक, शतक, हजार, दशहजार, लक्ष, दशलक्ष. शौर्य, तुमचं शाळा किती ते किती असते रे शौर्य? 9:15 ते 5:10. 9:15 ला. मग घरून कितीला निघतो तो? सर 8 ला, 7:30 8 ला. मग आज उशीर झाला. सर आज जायचं नाही. नाही होय, आज सुट्टी आहे का? नाही. बर बर, असू दे, म्हणजे काय अडचण नाही. आज माझ्या लक्षातच तास नव्हता, त्यामुळे थोडं उशिरा टाकलं, नाही तर आपला तास 7 लाच होतो. बरं असू द्या. आता एकक पासून संख्या मी लिहितो बघा. एकक स्थानी कोणता अंक आहे? 6. नाही, हे झालंय मला वाटते ना. हे झालंय, खालचं चाललंय आपल्याकडे. हा, एकक स्थानी 8.
दशक स्थानी 5, 5 शतक स्थानी 2, 2 हजार स्थानी 0, दशहजार स्थानी 3, 3 लक्ष स्थानी 4 आणि दशलक्ष स्थानी 3. हा, सर आता बघा या संख्येतील 2 ची स्थानिक किंमत आणि 8 ची स्थानिक किंमत. आता ह्या 2 ची स्थानिक किंमत सांगा किती असेल? 200 आणि 200 बरोबर, 2 ची स्थानिक किंमत किती? 200. 200 आणि 8 ची स्थानिक किंमत किती? 8 बरोबर आहे. मग हे 200 हे 8च्या किती पट आहे रे? म्हणजे 200 ला 8 ने भागावं लागेल आपल्याला. 25 4×0=40. त्यामुळे 25 पट. बरोबर. म्हणजे 8 ची स्थानिक किंमत 200, सॉरी 2 ची स्थानिक किंमत 200 ही 8च्या किती पट आहे? 25 पट आहे. 25 पट. पर्याय 4 सर. हा, पर्याय क्रमांक किती? 4. 4. आता प्रश्न 8वा पहा. एका 4 अंकी संख्येत पी क्यू आर एस हे अनुक्रमे हजार, दशहजार, दशक व एकक स्थानी असणारे अंक आहेत. मी अगोदर स्थान लिहितो. एकक, दशक, शतक, नंतर हजार. पर्याय 3. हा, चेक करूया आपण. आता पी हे हजार स्थानी आहे, क्यू हे शतक स्थानी आहे, स्मॉल आर हे दशक स्थानी आहे आणि स्मॉल हे एस हे एकक स्थानी आहे. मग त्यांची स्थानिक किंमत. आता मला सांगा, पी जर हजार स्थानी असेल तर हजारानं पी ला गुणलं पाहिजे की नाही? म्हणजे 1000 पी येणार याची स्थानिक किंमत. त्यानंतर क्यू हे शतक स्थानी आहे, मग शतक स्थानच्या अंकाला आपण किती न गुणतो रे? 100 न गुणतो. दशक स्थानी आर आहे, मग दशक स्थानच्या आर ला किती न गुणलं पाहिजे? 10 न. आणि एकक स्थानी 5 आहे, 5 गुणिले 1 केलं की 5 येणार. 1000 पी अधिक 100 क्यू अधिक 10 आर 10 आर. हा, माझं चुकून इथे क्यू झालं, इथं आर पाहिजे होतं. बरोबर. आणि अधिक हा, शेवटी काय आहे? हा, यस आहे. मी चुकून 5. पर्याय 3 त्यामुळे. यस गुणिले यस. हा, पर्याय क्रमांक किती? 3. आजचा घटक फार सोपा आहे, त्यामुळं स्पीडनच घेतोय. आपल्याला 2 स्वाध्याय संपवायचे, छोटे छोटे आहेत. आता 9वा प्रश्न बघा. 2 नंतर मी असला स्टार काढतो, त्यानंतर 7, 5 आणि पुन्हा हा स्टार आणि पुन्हा 3. या संख्येत स्टारच्या जागी सारखेच अंक आहेत. या 2 अंकाच्या स्थानिक किमतीतील फरक दिलेला आहे 79,920. तर ती संख्या कोणती? कोण सांगते? तुम्हाला मागच्या तासाला मी नियम काही लिहून दिलेलं होतं, ते तुम्ही पाठ केले असतील. म्हणजे एकक आणि दशक स्थानावर समान अंक असेल तर त्यांच्या स्थानिक किमतीतील फरक त्या अंकाच्या 9 पट असतो. शतक आणि एकक स्थानी समान अंक असेल तर त्यांच्या स्थानिक किमतीतील फरक 99 पट असतो. सहस्त्र आणि एकक स्थानी समान अंक असेल तर त्या अंकांच्या स्थानिक किमतीतील फरक 999 पट असतो. आता हे आहे दशक स्थानी. कोणत्या स्थानी आहे? दशक. आणि हे कोणत्या स्थानी आहे? एकक, दशक, शतक, हजार आणि दशहजार स्थानी आहे. मग यांच्या स्थानिक किमतीतील फरक कितीच्या पटीत असणार?
बघा की मागचा नियम बघा एकदा. आता सहस्त्र एकक दिलंय, शतक एकक दिलंय, दशक एकक दिलंय. 999 पट असेल का रे? लगतच्या दोन अंकाच्या स्थानिक किमतीतील फरक आपण समजा 9 घेतला, मध्ये एक सोडली, एकाडे एक असेल तर 99 पट घेतलं, आणि मध्ये दोन म्हणजे तीन असतील लांब लांब तर 999 पट घेतलं. म्हणजे 999 गुणिले तो अंक समान असणारा अंक, या संख्येत स्टारच्या जागी सारखेच अंक आहे, त्या दोन अंकांच्या स्थानिक किमतीतील फरक तुम्हाला दिलेला आहे. आता 999 ला कितीनं गुणल्यानंतर ही येईल काढावं लागेल. 7,79,920. लगेच काढू शकतो आपण. म्हणजे क्लुप्ती वापरायचीच नाही. सांगा रे. जर आता 79,920 आहे, पहिल्यांदा 7 आहे, मग 8 आणि 8 हा अंक घेतला तर 80,000 वजा उत्तर येते. मग 2 नंतर स्टार, 7, 5 स्टार आणि 3. बघा आता तिचं म्हणणं असं आहे, एकक नंतर हे स्टार दशक स्थानी आहे, हे शतक, हे हजार, आणि हे कोणत्या स्थानी आहे? दशहजार स्थानी आहे. आता जर 8 3 घेतला तर तरी सुद्धा बसत नाही, 7 घेतला तरी बसत, 8 घेतल्यावर बसते. हा, मग आता या 8 ची स्थानिक किंमत किती? 8 वर 4 शून्य द्यायचं ना, 80,000. आणि या 8 ची स्थानिक किंमत 80. बरं, यांच्यातला आपण फरक काढूया. 0,2,9,9,7. बरोबर ना? हो बरोबर. 79,920 हा फरक आला. तर ती संख्या कोणती? म्हणजे या ठिकाणी आपण स्टारच्या जागेवर कोणता अंक भरला? तर 8 भरला. मग इथं 8 भरूया, इथं 8 भरूया. म्हणजे संख्या कुठे तयार झाली? 2,87,583. बरोबर आहे, 2,87,583. म्हणजे पर्याय क्रमांक 3. असं ऑब्झर्वेशन वरून सुद्धा याचं उत्तर येते. ओके. आणि प्रश्न 10वा पहा. 10A अधिक B ही 2 अंकी संख्या 84 आहे. जर B ची किंमत 4 असेल तर A ची किंमत किती? आता 84 ही जी संख्या आहे का नाही, याच्यामध्ये एकक स्थानी 4 आहे आणि दशक स्थानी किती आहे? 8 आहे. मग दशक स्थानच्या अंकाला आपण 10 न गुणतो आणि एकक स्थानच्या अंकाला किती न गुणतो? 1 न गुणतो, त्यांची बेरीज करतो. हे झालं त्याचं विस्तारित रूप. 10 गुणिले 8 अधिक 1 गुणिले 4. मग हीच त्यांनी दिलेलं आहे बघा. यामध्ये बी ची किंमत त्यांनी किती दिलेली आहे? वर लिहितो मी, 10A अधिक बी. मग 10A अधिक बी ची किंमत किती दिलेली आहे त्यांनी? 4. आणि मग 10A अधिक 4 म्हणजे 10A अधिक 4. आता या दोघांची तुलना करा. 4 एके 4 आणि इथं पण 4 आहे. इथं 10 गुणिले 8 आहे आणि इथं 10 गुणिले ए आहे. म्हणजे याची किंमत काय आली? 80. 80 कशी रे? 8. पर्याय क्रमांक किती तर याचं उत्तर 4 येते. बरोबर. आता आपण पुढचा 3.3 घेऊया.
हा 12 लाख किती आहे? एकक, दशक, शतक, हजार, दशलक्ष, दशलक्ष, कोटी. हा कोटीमध्ये आहे. 1,25,49,367. या संख्येतील कोणत्या अंकाच्या स्थानिक व दर्शनी किमतीतील फरक 0 आहे? सर 7च्या हा? 7च्या सर बरोबर. 7च्या आहे सर. म्हणजे जो एकक स्थानचा अंक आहे त्याची स्थानिक किंमत किती येणार? 7. कारण 7 ला 1 म्हणलं 7 आणि दर्शनी किंमत सुद्धा किती येणार? 7. यांच्यातला फरक किती येणार? 0. म्हणजे याचं उत्तर पर्याय क्रमांक 4. त्यानंतर दुसरा प्रश्न, पुढीलपैकी कोणत्या संख्येतील 1 या अंकाची स्थानिक किंमत 1 लाख आहे? एकक, दशक असं लिहायचं बघा. एकक, क्रमांक 3. पर्याय क्रमांक 3 आहे सर. 3 आहे का? पर्याय 3 आहे सर. हो. बर, पर्याय क्रमांक 3 आपण घेऊन बघूया. याच्यामध्ये 0 एकक स्थानी, 9 दशक स्थानी, 7 दशक स्थानी, शतक स्थानी, 4,000 स्थानी आहे, 5 दशहजार स्थानी, 1 लक्ष स्थानी. हॅलो. सर तुमचा आवाज येत नाही. एक मिनिट, फोन आलाय. येतोय का आवाज आता? हो सर येतोय. आता तुम्ही जी संख्या सांगितली त्याच्यामध्ये 1 हा अंक लक्ष स्थानी आलाय, म्हणजे 1 ची स्थानिक किंमत किती असणार आहे? 1 लक्ष असणार आहे. म्हणजे याचं उत्तर तुम्ही सांगितल्याप्रमाणे पर्याय क्रमांक 3 बरोबर आहे. म्हणजे लक्षस्थानी 1 पाहिजे. लक्षस्थानी 1 फक्त पर्याय क्रमांक 3 मध्येच आहे ना? हो सर. ओके. प्रश्न तिसरा पहा. 34,597 या संख्येतील दशक व हजार स्थानच्या अंकांच्या स्थानिक किमतीची बेरीज व या संख्येतील सर्व अंकांच्या स्थानिक किमतींची बेरीज यामधील फरक किती? आता मी संख्या देतो पहा. एकक, आवाज येतोय का माझा? येतोय सर. हा, हजार आणि शेवटी 10,000. 7 एकक, 9 दशक, 5 शतक, 4,000 आणि 3 दशहजार. आता दशक स्थानी असणारा अंक कोणता रे? 9. आणि हजार स्थानी असणारा अंक 4. 4. मग 4 ची स्थानिक किंमत किती? 400. 4,000. 4,000. आणि दशक स्थानी 9 आहे, म्हणजे 9 ची स्थानिक किंमत किती? 90. यांची बेरीज करा. 4,090. आणि पुढे सांगितलं या संख्येतील सर्व अंकाच्या स्थानिक किमतीची बेरीज. या संख्येतील सर्व अंकांच्या स्थानिक किमतीतील बेरीज. आता उरलेल्यातील काय करूया माहिती आहे का? आता ह्या दोघांची तर आपण बेरीज केलेलीच आहे, म्हणजे उरलेलं कुठलं? 3 ची स्थानिक किंमत किती रे? 30,000. 30,000.
त्यानंतर 5 ची स्थानिक किंमत किती? 500 आणि 7 ची स्थानिक किंमत 7. आता या दोघांची स्थानिक किंमत आपण केलेलीच आहे पूर्वी, त्यामुळं याच्यातून त्या दोघांची स्थानिक किंमत केल्यावर ते काय नील होणार, एकमेकाशी कॅन्सल होणार. फक्त या तिघांची स्थानिक किंमत आपल्याला काढावी लागणार आहे, तेवढा फरक येणार आहे. 70503 किती आलं बघा? 30,507. म्हणजे पर्याय क्रमांक 1. तुम्हाला काय केलं लक्षात आलं का? ही बेरीज अगोदर केलेली आहे आणि पुन्हा आपण करणार आहे, त्यामुळे ती बेरीज पुन्हा घ्यायची नाही, फक्त या उरलेल्या 3 अंकाच्या स्थानिक किमतीची बेरीज करायची. तुम्ही पुन्हा सोडवणार आहे अभ्यास, त्यावेळेस अजून तुमच्या लक्षात येईल व्यवस्थित. आता चौथा प्रश्न, 77,02,509 ही संख्या अंकात लिहिताना 77,20,509 अशी लिहिली, तर उत्तर कितीने चुकले? आता वजाबाकी करायची. मग ही संख्या मोठी आहे आणि ही संख्या लहान आहे, अगोदर मोठी संख्या लिहितो. 77, 20 आणि 509 आणि याच्यातून किती वजा करायचं? 77,02,000 म्हणजे 0 आणि 509 इकडे करूया वजाबाकी. 9तून 9 गेलं 0, 0तून 0 गेलं 0, 5तून 5 गेलं 0. आता ते शून्याचं करायचं 10, 10तून 2 गेलं 8, पुन्हा 2चं करायचं 1, 1 म्हणजे किती उत्तर चुकलं? 1800 ना. 18,000. हा, पर्याय क्रमांक 2. त्यानंतर प्रश्न चौथा, 77 लक्ष हे झालं ना आता? हा, चौथं झालं. पाचवं, पुढील पैकी कोणत्या संख्येत 9 या अंकाची स्थानिक किंमत 9 गुणिले किती सांगितले? 9 गुणिले बघा, एकावर किती शून्य आहेत? 1 2 व्यवस्थित मोजा, एकावर किती शून्य आहेत ते पाचव्या गणितात. 1 2 3 4 5 6 आणि 7. 7 शून्य. 1 2 3 4 5 6 आणि 7. ओके, 9 या अंकाची स्थानिक किंमत ही आहे. आता मग काय करायचं? एकावर 7 शून्य म्हणल्यावर एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लक्ष, दशलक्ष ना, म्हणजे 9 दशलक्ष स्थानिक कोणत्या संख्येत आहे बघा? 9 दशलक्ष स्थानिक. हा, चेक करूया आपण. दशक, शतक, हजार, 10,000, लक्ष, दशलक्ष वगैरे वगैरे. हा, आता ही संख्या लिहितो बघा. 5 8 3 7 2 3 पुन्हा 9 आणि पुन्हा इकडे 1 आहे कोटीच्या घरात. आता बघा 9 दशलक्ष स्थानी येत आहे बघा. 9 दशलक्ष स्थानी म्हणजे 9 गुणिले एकावर किती शून्य आपण देऊ शकतो? 1 2 3 4 5 6 ना. एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लक्ष, दशलक्ष. एकावर किती शून्य आहेत रे? एक 2 3 दशक, शतक, हजार, दशलक्ष, कोटी. मग कोटी मध्ये येणार ना? कोटी मध्ये येणार सर 9. काय राहिले का बघा? 5 8 3 7 2 5. हा, इथं माझं लिहायचं राहिले बघा. 2च्या डाव्या बाजूला काय आहे? 5 आहे. 9 येणार आणि इथं कोटी आहे.
हा म्हणजे 9 वर किती शून्य 1 2 3 4 5 6 आणि 7 1 2 3 4 5 6 आणि 7 बरोबर आहे 9 कोटीच्या घरामध्ये आहे मग 9 कोटीच्या घरी असणारा जी संख्या आहे तो पर्याय क्रमांक किती आहे 4 आहे 3 सॉरी पर्याय क्रमांक किती आहे 3 त्यानंतर प्रश्न 6वा पहा एका 10 अंकी संख्येच्या अब्जस्थानी 5 अंक असून शतक स्थानी 7 अंक आहे उर्वरित सर्व स्थानावर 1 अंक असल्यास ती संख्या अक्षरात कशी लिहाल आता इथं जागा वाईज लहान अक्षर काढतो एकक दशक शतक पर्याय हजार 1 सर 10,000 चेक करूया लक्ष दशलक्ष कोटी त्यानंतर दशकोटी आणि दशकोटी नंतर काय असते लक्ष अब्ज हा बरोबर आहे अब्ज 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 आता बघा काय सांगितलेलं आहे अब्जस्थानी 5 आहे म्हणजे इथं 5 लिहितो अब्जेच्या घरात 5 शतक स्थानी 7 आहे म्हणजे शतकाच्या घरात 7 येतो आणि उर्वरित सर्व स्थानावर 1 इथं 1 1 1 1 1 1 1 आणि 1 मग या संख्येचं आपण वाचन करूया आपण इथे स्वल्पविराम येणार इथे स्वल्पविराम येतो म्हणजे काय येणार 5 अब्ज 11 कोटी 5 अब्ज 11 कोटी 11 लाख 11,000 711 म्हणजे पर्याय क्रमांक किती येते 1 बरोबर आहे पर्याय क्रमांक 1 आता प्रश्न 7वा 3 गुणिले 1 लाख येणार आहे अधिक 5 गुणिले एकक दशक शतक हजार दशलक्ष दशलक्ष 10 लाख पुन्हा 7 गुणिले 10,000 आणि शेवटी 1 गुणिले एकक दशक शतक हजार दशलक्ष दशलक्ष कोटी 1 कोटी हे कोणत्या संख्येचं विस्तारित रूप आहे आता हे सोडवूया 3 अंकी किती शून्य घेऊया एकावर किती शून्य आहेत 1 2 3 4 5 1 2 3 4 आणि 5 त्यानंतर 5 किती शून्य पुढे एकावर किती आहेत मोजा 1 2 3 4 5 6 शून्य ना 1 2 3 4 5 6 शून्य म्हणजे 5 थोडं डावीकडे येणार अजून त्यानंतर 7 किती शून्य 7 गुणिले 10,000 आहे 1 2 3 4 7 मग तुम्हाला अंक व्यवस्थित ज्या त्या स्थानाच्या खाली लिहिणं गरजेचं आहे हा ठीक आहे 1 2 3 4 5 6 आणि 7 आहेत ना 7 म्हणजे 1 2 3 4 5 6 7 आणि शेवटी किती मग 1 आता यांची आपल्याला काय करायची बेरीज 0 एकक 0 दशक 0 एकक हजार स्थानी 0 7 दशहजार स्थानी 3 लक्ष स्थानी 5 दशलक्ष स्थानी आणि 1 कोटी स्थानी म्हणजे 1 कोटी 53 लाख 70,000 1 कोटी 53 लाख 70,000 म्हणजे पर्याय क्रमांक किती 2 बरोबर पर्याय क्रमांक 2 त्यानंतर प्रश्न 8वा 2,000 रुपयाच्या 35 नोटा व 500 रुपयाच्या 160 नोटा म्हणजे एकूण किती रुपये मग आपण काय करायचं अगोदर 2,000 गुणिले 35 करावं लागेल अगोदर शून्य मांडूया 3 शून्य आहे आणि 35 ची दुप्पट केल्यावर किती येणार आहे 70 हे झाले 70,000 आणि 500च्या 160 नोटा ना
वरचं 2 आणि खालचं 1 असे 3 शून्य येणार. आणि 16 पंचे किती? हा 80. 80. म्हणजे 80,000. आता एकूण बेरीज करायची 70,000 आणि हे किती? 80,000. 0,0,0,0 15 सर म्हणजे किती? 8,000. 1,00,000 खाली गुणा 1,00,000 सर. 1,50,000. 1,50,000 रुपये म्हणजे 8व्याला पर्याय क्रमांक किती येतोय? 2. 2. आता काय करूया? उत्तर कोणी सांगू नका बरं का, आपण पोल घेऊया. राहिले शेवटच्या 2 गणिताला. पहिल्या पर्यायाला ए, दुसऱ्याला बी अशा पद्धतीने आपण पोल घेऊया. फक्त 30 सेकंद वेळ देतो. ओके. 7 पैकी 6 विद्यार्थ्यांनी उत्तर दिलेलं आहे. पैकी सिद्धी अहिरे आणि आरुष साळुंके दोघांचं उत्तर बरोबर आलेलं आहे. उत्तर स्वरानं दिलेलं नाही. आणि बी ऑप्शन म्हणजे दुसरा पर्याय ओम, श्रेय आणि शौर्य आणि आर्याने निवडला. तर बघूया, चेक करूया एकदा. हा बघा, 15 दशलक्ष. मी अगोदर लिहितो. एकक, दशक, शतक, हजार, दश हजार, लक्ष आणि दशलक्ष. उत्तर बरोबर आलं. 30 सेकंद वेळ आपण दिला होता. आता काय करायचं? 15 दशलक्ष असलं का नाही, की दशलक्षच्या घरामध्ये 15 लिहायचं असतं. पण एका ह्याच्यात एकच जर लिहायचा म्हणला तर 5 जर दशलक्षाच्या घरात लिहिलं तर एक कोणत्या घरात जाणार आहे? त्याच्या डावीकडच्या कोटीच्या घरामध्ये जाणार. आणि याच्या पुढे सगळीकडे 0 लिहायचं असतात, लक्षात ठेवा. म्हणजे संख्या कोणती बनली? 1,50,00,000 50,00,000. मग 1,50,00,000 कोणता पर्याय आहे बघा? पर्याय क्रमांक 4. क्रमांक 4. हा, म्हणजे शून्य किती आहेत? 6 ना. 1 2 1 2 3 4 5. हा, पर्याय क्रमांक 4. किती जणांनी पर्याय क्रमांक डी लिहिलता? सर मी लिहिलता सिद्धीनं. सर मी सिद्धी आणि आरुष. बाकीच्यांचं उत्तर चुकलं कसं काय मग एवढ्या जणांचं? कसं आहे, गणित सोपं उठतं म्हणून आपण तोंडी उत्तर देतो. थोडी आकडेमोड करायची. ज्या त्या घरात जो अंक लिहिला का नाही ती चूक होत नाही. आता बघा, 10व्यासाठी पोल लावतोय. आता 1 मिनिट वेळ देतो. 10व्यासाठी 1 मिनिट वेळ देतो.
ओके. अगदी 7च्या 7 मुलांनी बरोबर उत्तर दिली आहेत बघा. पहिला क्रमांक सिद्धीचा आहे, दुसरा आरुष आणि तिसरा स्वरा, त्यानंतर शौर्य, त्यानंतर श्रेया, त्यानंतर आर्या आणि ओम. म्हणजे सगळ्यांनी उत्तर बरोबर दिलेली आहेत. सर्वांचंच अभिनंदन. आता काय केलं सांगा, 1 कोटी म्हणजे एकावर किती शून्य रे? 1 2 3 4 5 6 आणि 7 ना? 7 आहेत. हो सर. हा. आता याच्यातून 1 वजा करायचं होतं. म्हणजे 1 कोटीतून 1 वजा करायचं म्हणजे किती येणार? 99 लाख 99 दशलक्ष. 99,000 99,999. 99 दशलक्ष येणार. 99 लक्ष म्हणायचे त्याला. नुसतं 99 लक्ष. 99 लक्ष. 99 लक्ष 99,999 म्हणजे पर्याय क्रमांक किती? 2. क्रमांक 2. हा. बरेच विद्यार्थी अभ्यास पाठवत नाहीत. आता इथून पुढे मी काय केलंय, वही केली माझ्या विषयासाठी. माझा जो सोमवारचा तास आहे, तुमच्या सगळ्या 10 जणांची मी नावं लिहितोय वहीमध्ये आणि ज्यांनी अभ्यास पाठवलेला आहे त्यांना त्या तारखेला टिक करतोय. ज्यांनी पाठवलेलं नाही तिथं गुणिले चिन्ह करतो. त्यामुळं कोण चुकारपणा करते हे माझ्या लक्षात येणार आहे आणि पुढच्या तासाला मी त्या विद्यार्थ्याचं नाव विचारून सांगणार की ह्या विद्यार्थ्यांनी अभ्यास सोडवला नव्हता मागच्या आठवड्यातील सोमवारी. त्यामुळे कंपल्सरी शाळेचा जरी अभ्यास असला तरी हा अभ्यास आपण सोडवणं आवश्यकच आहे. कारण आपल्या पाठ्यपुस्तकापेक्षा आपल्याला यावर्षी शिष्यवृत्ती नवोदय या परीक्षांना जास्त महत्त्व द्यायचं आहे. त्यामुळे या विषयाकडे आणि विशेषतः गणित विषयाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. मागच्या आठवड्यातला सर्वांनी माझ्या विषयाचा अभ्यास पाठवला होता ना? हो सर. हा. ओके. चालेल. बस करूया. ओके. बाय. हो सर. बाय सर. बाय.